हाय, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर जाऊ दे. तर आज मी तुम्हाला आमची शेती दाखवत आहे. शेतीमध्ये टोमॅटो आहेत, वांगी आहेत, तर तुम्हाला हुरडा पार्टी पण आज दाखवणार आहे. हुरडा पार्टी मी इतके दिवस ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं किंवा हुरडा खाल्ला नव्हता. आणि शहरी भागात हुरडा पार्टी चालते, ती थोडंसं स्पायसी हुरडा करतात किंवा थोडंसं तोंडी लावायला वगैरे भरपूर काय काय असतं. आता ही तुम्हाला गावातली गावठी हुरडा पार्टी दाखवत आहे मी. तत्पूर्वी मी तुम्हाला सगळं शेत दाखवत आहे. हे आमचं शेत, आमचं गाव मराठवाडा भागात येतं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर ठिकाणी काक्रंबा म्हणून एक गाव आहे छोटूसं, तर त्या गावात आमची शेती आहे. तर ही शेती दाखवते तुम्हाला. आणि हे जास्वंदाचं झाड, पेरूचं झाड, आंबराई, फळभाज्या, पालेभाज्या सगळं शेतीत येतं. तरी पण पावसावर सगळं डिपेंड आहे असं म्हणायला काही हरकत नाही. थोडासा भाग हा दुष्काळी आहे. कधी कधी पाऊस एकदम गरजतो, बरसतो. कधी कधी वातावरण प्रसन्न असतं, कधी कधी थोडंसं हिरमुसतात पाऊस नसला की. चालायचंच आता, निसर्गाची किमया. तर मी तुम्हाला इथे सगळी आंबराई दाखवते आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला हुरडा पार्टी दाखवणार आहे. हुरडा पार्टी दाखवण्याचं विशेष कारण म्हणजे मीच पहिल्यांदा पाहिली. मग मला असं वाटलं की कुणाला माहिती नसेल की गावाकडे कशी होते, तर त्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला होता. तर हे लिंबूचं झाड आहे. यस, तुम्हाला माहिती असेल, पण गावाकडे एवढं बहरलेलं झाड मी तरी पहिल्यांदा पाहिलं होतं असं म्हणता येईल. आणि हुरडा पार्टीची सुरुवात करूयात आपण. तर हे ज्वारीचं पूर्ण शेत आहे. आणि हुरड्यासाठी तुम्हाला माहिती असेल त्याप्रमाणे कोवळी ज्वारी घेतात. तर माझे चुलते म्हणजे आप्पा ज्वारी काढायला गेले होते, पण माझा तेव्हा म्हणजे मला माहीत नाहीत की ते हुरडा पार्टीसाठी ज्वारी काढतात. नाही तर तिथे मी नेऊन ते कोणत्या टाईपची ज्वारी कट करतात, ते कशी कट करतात हे मी तुम्हाला नक्की दाखवलं असतं. तर अशी ही कोवळी ज्वारी होती आणि या कोवळी ज्वारीलाच भाजून खातात आणि त्यालाच हुरडा असं म्हणतात. पौष्टिकही असते आणि खाल्ल्यावर असं पोटही मस्त भरतं. तर अशी ही तयारी चालू होती. शेतामध्ये थोडासा छोटासा खड्डा केला होता खुरप्याने. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला शेण मिळतं, सुकलेलं शेण, त्याला काही वेगळं असं नाव असेल मला माहीत नाही, ते शेण मिळतं, ते आपण घेतो. आणि ते सुकलेले शेण घेऊन जाळ लावतो. आणि जाळ लावल्यानंतर जे आपण कणीस आणलेलं आहे ते त्यात भाजून घेतो. कणीस नाही, सॉरी, मक्का पण नाही यार, काय कोवळी ज्वारी अशी भाजलेली आहे, ती आपण खातो आणि छान लागते. मी पहिल्यांदा याचा एक्सपिरियन्स केला आणि मस्त अशी कोवळी असल्यामुळे पटकन चावते, पौष्टिकही राहते. आणि हे बघा, मी म्हणलं होतं तसं त्यांनी जाळ लावला होता. आणि आपण म्हणजे चुलतेच आहेत माझे, चुलत्यांचा छोटा मुलगा म्हणजे माझा भाऊ, सगळेजण असं ज्वारी भाजत होते आणि आम्ही खाण्याचा आनंद लुटत होतो. या सगळ्या प्रोसेस आपल्याला तर येत नव्हत्या, पण ते करत होते आणि आम्ही जस्ट ऑब्झर्व करत होतो आणि सगळ्या गोष्टीचा, वेळेचा आनंद लुटत होतो. आणि हे क्षण फार महत्त्वाचे असतात जेव्हा आपण आपल्या माणसांसोबत वेळ घालवतो. तर शेतीचा आनंद, निसर्गाचा आनंद आणि हुरड्याचा आनंद असा आमचा चाललेला होता. इथे आम्ही भाऊ बहीण सगळे जमलो होतो, म्हणजे सगळे भाऊ बहीण, आत्याची मुलं, मामांची मुलं असं सगळं जमलो होतो. आणि त्यामुळे ही जय्यत पार्टी हुरड्याची चालली होती. तर इथे हा कोवळा हुरडा आमच्या आप्पांनी काढून आणला होता आणि अशी आमची हुरडा पार्टी चालली होती. तर तुम्ही यापूर्वी हुरडा खाल्लात का? आणि खाल्ला असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने खाल्ला आहे का मसाला वगैरे टाकून खाल्ला आहे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याची रेसिपी काय असते नेमकी हेही मला माहीत नाही. हेही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.